श्री गुरुचरित्र अध्याय 40. नरहरीचा कुष्ठरोग गेला. शिवभक्त शबर कथा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्री गुरु गाणगापुरात असताना एक मोठी अद्भुत घटना घडली. वाळलेल्या लाकडाचा वृक्ष झाला. ती कथा मी तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. एकदा नरहरी नावाचा एक ब्राह्मण गाणगापुरात श्री गुरूंकडे आला. त्याच्या सगळ्या शरीराला कुष्ठरोग झाला होता. तो श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाला, स्वामी, तुम्ही भक्तवत्सल परमपुरुष आहात. तुमची कीर्ती ऐकून मी तुम्हाला शरण आलो आहे. माझा उद्धार करा. मी मनुष्य म्हणून जन्मास आलो, पण दगडासारखे जीवन जगतो आहे. मला भयंकर असा कुष्ठरोग झाला आहे. सगळ्या लोकांनी मला वाळीत टाकले आहे. मी यजुर्वेदाचे अध्ययन केले आहे, परंतु भोजनासाठी मला ब्राह्मण म्हणून कोणीही बोलावित नाही. सगळ्या नातलगांनी मला हकलून लावले आहे. सकाळच्या वेळी कोणीही माझे तोंडसुद्धा पाहत नाही. त्यामुळे मला आता जगण्याचा कंटाळा आला आहे. गतजन्मी मी अनेक पातके केली असणार, त्यामुळेच मला हा कर्मभोग भोगावा लागतो आहे. मी आजपर्यंत अनेक व्रते तीर्थे केली, सर्व देवदेवतांची पूजा केली, पण माझा रोग काही बरा झाला नाही. आता आपल्या चरणांशी आलो आहे. तुम्ही जर माझ्यावर कृपा केली नाहीत तर मी प्राणत्याग करीन. असे बोलून त्याने श्रीगुरूंचे स्तवन केले. त्याचे ते दुःखपूर्ण बोलणे ऐकून श्रीगुरूंना त्याची दया आली. श्रीगुरू त्याला म्हणाले, तुझ्या पूर्वजन्मातील पापांमुळे तुला हा रोग झाला आहे. मी तुला आता एक उपाय सांगतो. विश्वासाने त्याचे आचरण कर, म्हणजे तुझे पाप नाहीसे होईल व तू रोगमुक्त होशील. मग श्रीगुरूंनी त्याला औदुंबराचे एक वाळलेले लाकूड दिले व सांगितले, हे लाकूड घेऊन भीमा अमरजा संगमावर रोज जा. भीमा नदीच्या पूर्व तीरावर हे लाव. संगमात रोज स्नान कर व या लाकडाला रोज 3 वेळा पाणी घाल. अश्वत्थाची पूजा करीत जा. ज्या दिवशी या लाकडाला पालवी फुटेल त्या दिवशी तुझा कुष्ठरोग नाहीसा होईल. तुझे शरीर शुद्ध होईल. असे सांगून श्रीगुरूंनी नरहरीला निरोप दिला. श्रीगुरूंच्या या बोलण्याने नरहरीला आनंद झाला. त्यांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून तो ते औदुंबराचे लाकूड घेऊन संगमावर गेला. त्याने ते लाकूड संगमेश्वराच्या समोर ठेवले. मग त्याने श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे संगमात स्नान केले, अश्वत्थाची पूजा केली व कलशांनी पाणी आणून त्या लाकडाला स्नान घातले. हे सगळे तो पूर्ण श्रद्धेने त्रिकाल करीत होता. तो काहीही खातपीत नव्हता. रोजच्या रोज तो त्या लाकडाला पाणी घालत असे. तेथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना हे समजले तेव्हा ते नरहरीची थट्टा करू लागले. अरे, तू वेडा आहेस की काय? अरे वेड्या, वाळक्या लाकडाला कधीतरी पालवी फुटेल काय? असे कधी झाले नाही, कोणी पाहिले नाही. तुझे पाप नाहीसे होत नाही म्हणून श्रीगुरूंनी तुला हा व्यर्थ उद्योग सांगितला आहे. श्रीगुरूंनी तुझी गंमत केली, हे तुला कसे समजले नाही? त्यावर नरहरी म्हणाला, श्रीगुरूंच्या वचनावर माझी दृढ श्रद्धा आहे. ते बोलतात तसेच घडते. त्यामुळे या लाकडाला पालवी फुटेपर्यंत मीही सेवा करीत राहणार आहे. असे 7 दिवस लोटले. श्रीगुरूंच्या शिष्यांनी त्यांना नरहरीची सगळी हकीकत सांगितली. लोक नरहरीला काय म्हणाले, नरहरीने त्यांना काय उत्तर दिले, हे सर्व त्यांनी श्रीगुरूंना सांगितले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, अरे, जसा भाव तसे फळ. भक्तीने श्रद्धेने निर्धारपूर्वक केलेले कार्य कधीच फुकट जात नाही. श्रद्धेत प्रचंड सामर्थ्य असते. श्रद्धेच्या बळावर अलौकिक कार्य घडू शकते. याविषयी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा स्कंद महापुराणात आली आहे. नैमिषारण्यात यज्ञसत्र सुरू होते. त्यावेळी सूत सर्व ऋषींना अनेक कथा सांगून ज्ञानदानाचे कार्य करीत असत. एके दिवशी गुरुभक्ती या विषयावर सूत बोलत होते. सूत म्हणाले, दुर्धर असा संसार सागर तारून जाण्यास गुरुभक्ती हाच एक सुलभ उपाय आहे. आपली गुरुवचनावर दृढ श्रद्धा हवी. दृढ श्रद्धेने गुरुभक्ती केली असता अप्राप्य असाध्य असे काहीच नसते. गुरुला सामान्य मनुष्य समजू नये. गुरु साक्षात परब्रह्म परमेश्वर असतात, म्हणून त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागावे.
जे आपल्या गुरूंची सेवा करतात त्यांच्यावर शंकर प्रसन्न होतात, कारण गुरु हे शिवस्वरूप असतात. मंत्र, तीर्थ, द्विज, देव, ज्योतिषी, औषध व गुरु यांच्यावर ज्याची जशी श्रद्धा असते तसे फळ त्याला मिळते. याची साक्ष पटण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो. ती श्रवण करा, म्हणजे अंधश्रद्धा दूर होईल. पूर्वी प्रांचाल देशात सिंहकेतू नावाचा एक राजा होता. त्याच्या पुत्राचे नाव धनंजय. आपल्या एका शबर म्हणजेच भिल्ल सेवकाला बरोबर घेऊन वनात शिकारीला गेला. श्वापदांच्या मागे धावताना तो खूप दमला, म्हणून तो विश्रांतीसाठी थांबला. त्याला खूप तहान लागली होती. त्याने त्या शबर सेवकाला पाणी आणण्यासाठी पाठवले. तो शबर पाणी शोधण्यासाठी वनात फिरत असता त्याला एक जीर्ण मोडके तोडके मंदिर दिसले. तो त्या मंदिराजवळ गेला. त्या मंदिराच्या चबुतऱ्यावर त्याला एक शिवलिंग दिसले. ते शिवलिंग अत्यंत साधे व सूक्ष्म होते. ते शिवलिंग म्हणजे परमभाग्य असे त्या शबराला वाटले. पूर्वकर्माने प्रेरित झालेल्या त्या शबराने ते शिवलिंग उचलले व राजपुत्राला दाखवले. युवराज, हे पहा शिवलिंग, किती सुंदर आहे. मला येथेच मिळाले, असे तो शबर म्हणाला असता राजपुत्र हसून म्हणाला, अरे, हे भग्न झालेले शिवलिंग घेऊन तू काय करणार आहेस? त्यावर शबर म्हणाला, मी याची आदरपूर्वक पूजा करीन. आपण मला पूजाविधी सांगा. मला मंत्रतंत्र काही येत नाही, तरीसुद्धा मी याची भक्तिभावाने पूजा केली तर भगवान शंकर प्रसन्न होतील. शबराचा तो भोळा भाव पाहून राजपुत्राला हसू आले. मग तो म्हणाला, ठीक आहे, शुद्ध आसनावर या शिवलिंगाची स्थापना कर व संकल्पपूर्वक शुद्ध जलाने अभिषेक कर. गंध, अक्षता, वनपत्रे, फुले, धूप, दीप इत्यादींनी पूजा कर. रोज स्मशानातून चिताभस्म आणून या शिवलिंगाला लेपन कर. घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाला प्रसाद म्हणून पत्नीसह भक्षण कर. त्या शबराने घरी परत आल्यावर ते शिवलिंग आपल्या पत्नीला दाखवले. तो तिला म्हणाला, भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न आहेत, म्हणूनच हे शिवलिंग मला सापडले. आता गुरु उपदेशानुसार याची आपण पूजा करूया. त्याच्या पत्नीने मोठ्या आनंदाने ते मान्य केले. मग एका शुभ मुहूर्तावर त्या शबराने शिवलिंगाची स्थापना केली व राजपुत्राने सांगितल्याप्रमाणे दररोज त्या शिवलिंगाची पूजा सुरू केली. तो दररोज स्मशानात जाऊन चिताभस्म आणीत असे. पण एके दिवशी त्याला स्मशानात चिताभस्म मिळाले नाही. त्याने आजूबाजूच्या गावात शोधाशोध केली, पण चिताभस्म मिळाले नाही. शेवटी तो निराशेने पत्नीला म्हणाला, प्रिये, चिताभस्म मिळत नाही, आता काय करू? आज माझ्या शिवपूजनात विघ्न निर्माण झाले. पूजेशिवाय मी क्षणभरसुद्धा जिवंत राहू शकणार नाही. चिताभस्म नाही तर पूजा कशी करणार? गुरूंनी सांगितल्याप्रमाणेच पूजन झाले पाहिजे, नाहीतर ते व्यर्थच ठरणार. आपल्या पतीची ही व्याकुळता पाहून शबर पत्नी म्हणाली, घाबरू नका, चिंता करू नका, मी उपाय सांगते. आपले हे घर जुनाट झाले आहे. मी स्वतःला या घरात कोंडून घेते. मग तुम्ही घराला आग लावा, मग आपल्याला चिताभस्म मिळेल. शबर म्हणाला, तू हे काय बोलतेस? मानवी शरीर धर्मार्थ काम मोक्षासाठी श्रेष्ठ साधन आहे. मग तुझ्या या सुखोचित शरीराचा त्याग का बरे करतेस? मी तुझा घात कसा करू? मला स्त्री हत्येचे पाप लागेल. शंकरही प्रसन्न होणार नाही. शबरपत्नी म्हणाली, दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या प्राणांचा त्याग करणे यातच जीवनाची सफलता आहे. मग भगवान सदाशिवासाठी प्राणत्याग करावा लागला तर त्यात वाईट ते काय? शिवाय या देहाचा कधीतरी नाश होणारच. तो सत्कार्यासाठी उपयोगी पडला तर त्यात मला आनंदच आहे. माझे प्राण गेले तरी चालतील, पण शिवपूजनात खंड पडू देऊ नका. आपल्या पत्नीचे हे विचार ऐकून शबराने शेवटी तिला संमती दिली. मग शबरपत्नी स्नानादी करून शिवस्मरण करीत बसली. शबराने घराला आग लावली. त्याला चिताभस्म मिळाले. त्याने चिताभस्माने शिवपूजा पूर्ण केली. पूजा संपल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी त्याने नित्याप्रमाणे आपल्या पत्नीला हाक मारली. हाक मारताच त्याची पत्नी पुढे आली व जळलेले घर आधीसारखे झाले. हे पाहून शबर आश्चर्यचकित झाला. आपली जळून गेलेली पत्नी परत कशी आली? आपण स्वप्न तर पाहत नाही ना, असे त्याला वाटले. त्याने आपल्या पत्नीला विचारले, तू तर जळून भस्म झाली होतीस, मग येथे कशी आलीस? आणि घर होते तसे कसे झाले? शबरपत्नी म्हणाली,
घराला आग लागल्यानंतर मला काहीच आठवत नाही. मी झोपेत होते. तुम्ही हाक मारलीत तेव्हा प्रसादासाठी मी येथे आले. आपले घर तर मुळीच जळालेले नाही. अशा प्रकारे दोघांचा संवाद चालू असताना भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले. शबराने पत्नीसह त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, धन्य आहे तुझी भक्ती. तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला राजपद मिळेल. इहपर लोकातील सर्व सुखे ऐश्वर्ये तुम्हाला प्राप्त होतील. शेवटी तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल. ही कथा सांगून श्री गुरु म्हणाले, सर्व पुण्यकर्मात श्रद्धा पाहिजे. शबराला केवळ श्रद्धेमुळेच उत्तम गती प्राप्त झाली. म्हणून श्रद्धा महत्त्वाची. श्रद्धा नसेल तर बाकी सर्व खटाटोप व्यर्थ आहे. जसा भाव तसे फळ. भक्तीने श्रद्धेने केलेले कार्य कधीच फुकट जात नाही. मग एके दिवशी श्री गुरु नरहरीला पाहण्यासाठी संगमावर गेले. नरहरीचे औदुंबराच्या लाकडाला पाणी घालणे चालूच होते. नरहरीची भक्ती पाहून श्री गुरु प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या कमंडलूतील तीर्थ त्या लाकडावर शिंपडले. त्याच क्षणी त्या लाकडाला पालवी फुटली आणि नरहरीचा रोग नाहीसा झाला. त्याचे शरीर तेजस्वी झाले. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला. तो त्यांची इंदुकोटी तेज इत्यादी श्लोकांनी स्तुती करू लागला. श्रीगुरूंनी नरहरीला आपल्या मठात नेले. त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला म्हणून त्याने मोठे अन्नदान केले. नरहरीला श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला, तुला कन्यापुत्र, धन गोधन सर्व काही लाभेल. तुझी वंशवृद्धी होईल. आजपासून तू योगेश्वर म्हणून ओळखला जाशील. आमच्या सर्व शिष्यां तू थोर ठरशील. आता तू कसलीही चिंता करू नकोस. आता तू तुझ्या बायका मुलांना घेऊन ये. सर्वजण आमच्या येथेच राहा. तुला 3 पुत्र होतील. त्यातील एक योगी नावाने प्रसिद्ध होईल. तोही आमची सेवा करील. असा आशीर्वाद देऊन श्रीगुरूंनी नरहरीला, योगेश्वराला विद्या सरस्वती मंत्र दिला. श्रीगुरूंच्या आदेशानुसार नरहरी आपल्या बायका मुलांसह गाणगापुरात श्रीगुरूंच्या सेवेत आनंदाने राहू लागला. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रामृतातील नरहरीचा कुष्ठरोग गेला शिवभक्त शबर कथा नावाचा अध्याय 40वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.